की स्वतःचं घर जाळून महादेवाला जल अर्पण करण्यासाठी येत होता, अभिषेक घालण्यात. आणि अखंड विश्वाचा मालक भगवान शिवशंकर जसंच्या तसं घर बनवून द्यायचं. सातारा जिल्ह्यातील मान तालुका आणि या मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर नावाचं गाव आणि या ठिकाणी उंच असणाऱ्या पर्वतावरती भगवान शिवशंकराचं मंदिर आहे. या जागेला दक्षिण कैलास म्हटलं जातं, प्रत्यक्षात कैलास पर्वत म्हटलं जातं. आणि या ठिकाणी भव्य असं भगवान शिवशंकराचं मंदिर आहे, अतिशय भव्य, की याच ठिकाणी देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा दुसरा विवाह सोहळा झाला होता. तर मित्रांनो, या महाराष्ट्रातील आणि अनेक राज्यातील गावागावातील प्रत्येकाची श्रद्धा या महादेवांच्या वरती हो. मित्रांनो, तुमचं आमचं कुलदैवत तर आहे, परंतु स्वप्नाहूनही सुंदर ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांचे कुलदैवत. आणि मित्रांनो, भगवान शिवशंकराचा हा विवाह सोहळा चैत्र महिन्यामध्ये पार पडतो. अष्टमीला, पंचमीला हळद लागते आणि अष्टमीला हा विवाह सोहळा पार पडतो. आणि या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त येतात. एवढंच नाही तर हजारो त्या ठिकाणी शिवभक्त कावडी घेऊन महादेवाला या ठिकाणी अभिषेक घालण्यासाठी येतात. परंतु मित्रांनो, अशी तुम्हाला एका शिवभक्ताची गोष्ट सांगणार आहोत की अखंड या विश्वाचा मालक भगवान शिवशंकर आपल्या भक्ताची वाट पाहत आहे या विवाह सोहळ्यासाठी. या भक्तानं आणलेलं पाणी ज्या वेळेला या शिवपिंडीला अर्पण होतं त्याच वेळेला भगवान शिवशंकराला गगनात मावेनासा आनंद होतो. आणि मित्रांनो, विचार करा, तो असा भक्त आहे की स्वतःचं घर जाळून महादेवाला जल अर्पण करण्यासाठी येत होता, अभिषेक घालण्यास. विचार करा, केवढी अफाट भक्ती. आणि हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी आजही या चैत्र महिन्यामध्ये भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा हा विवाह सोहळा होत आहे अष्टमीला. या विवाह सोहळ्याला आजही भगवंत या भक्ताची वाट पाहतायत. विचार करा, हजारो वर्षाचा काळ. कोण आहे तो भक्त, गाव कुठलं, ते जाणण्यासाठी आमचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, या कलयुगामध्ये देवापर्यंत पोचावं कसं आणि देवाची भक्ती नक्की करावी तरी कशी, हा आदर्श या ठिकाणी या शिवभक्तांनी ठेवलेला आहे. मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. आपल्या डोळ्यातून पाणी येईल अक्षरशः की भक्ती करावी तरी कशी. चॅनलवरती प्रथम असाल आपण तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. या 1 सबस्क्रायबर्स आम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची आध्यात्मिक ऊर्जा त्या ठिकाणी देतो. आणि शेवटी आम्हाला कमेंट हर हर महादेव अशी कमेंट आम्हाला जरूर करा, विसरू नका. मित्रांनो, मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हे नाव आपण ऐकलं असेल. पुरंदर म्हणजे छत्रपती शंभूराजांचा जन्म आणि याच पुरंदरच्या पायथ्याशी सासवड नावाचं गाव. आणि मित्रांनो, या सासवड परिसरातील यखतपुरी नावाचं गाव आणि याच गावामध्ये शिवभक्त संत तेली भूतोजी महाराज राहत होते. यांची अफाट भक्ती भगवान शिवशंकरावरती म्हणजे भोळ्या शिवशंकरावरती, शिंगणापूरच्या महादेवावरती. दररोजचं नामस्मरण होतं आपलं. काम करता करता तेलाचा घाणा होता, तेली समाजातले होते. दररोजचं नामस्मरण, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि त्यांच्या मनामध्ये एक विचार कायमचा होता की भगवान शिवशंकराच्या विवाहाची ते दररोज वाट पाहिजे. वर्षातून येणारा तो दिवस चैत्र महिना, वर्षाचा पहिला दिवस नववर्ष, त्या दिवसाची ती वाट पाहिजे की कधी चैत्र महिना चालू होतोय आणि कधी मी त्या ठिकाणी या शिंगणापूरच्या महादेवाला जातोय आणि त्या शिवपिंडीला मी जल अर्पण करतोय. एवढी आतुरता त्या मनाला लागलेली होती. चैत्र महिना चालू झाला. लक्षात घ्या, भक्ती कशी करावी. शिवयोगी संत तेली भूतोजी महाराज स्वतःचं घर जाळायचे. आपलं पहिलं घरातून बाहेर व्हायचं, घर जाळून टाकायचं आणि भगवंताला त्या ठिकाणी हात जोडायचे की देवा, माझं मन संसारात अजिबात नाही, कुठंच माझं मन राहिलेलं नाही पाठीमाग, माझं मन तुझ्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी आतुर झालेले. आणि संत तेली भूतोजी महाराज या यखतपूर गावातून निघायचे बघा, घर जाळून. आणि जवळच असणारी करामाई, या करामाईचं पवित्र असणारं पाणी ते आपल्या कावडीमध्ये घ्यायचं. लक्षात घ्या, काळ हजारो वर्षाचा आहे. आणि भगवान शिवशंकराचं नामस्मरण करत हर हर महादेव म्हणत ही कावड शिंगणापूरच्या दिशेनं निघायची. आणि मजल दर मजल करत चालत तो प्रवास द्वादशीला शिखर शिंगणापूरला संत तेली भूतोजी महाराज पोहोचायचे. महादेवांना अर्पण करायचं. मित्रांनो, आजही त्या ठिकाणी दोन्हीच त्या ठिकाणी शिवलिंग आहेत. आज सुद्धा आपण गेला असता तर पाहिलं असेल. त्या शिवलिंगाला जल अर्पण करायचे.
काही देवाला मागायचं नाही, लक्षात घ्या. नतमस्तक व्हायचं, काहीच देवाला मागायचं नाही. देवाला फक्त एकच मनापासून त्यांचं मागणं होतं की देवा तुझ्या नामाचा मला कधी विसर ना व्हावं आणि मला या ठिकाणी दरवर्षी येण्याची संधी प्राप्त व्हावी, हाच विचार त्यांच्या मनामध्ये होत. शिवयोगी संत तेली भुतोजी महाराज महादेवांच्या पायाशी नतमस्तक होऊन परत आपल्या गावाकडं निघाय. चालत प्रवास तो मजल दर मजल करत पुरंदर तालुक्यातलं त्यांचं एकतपूर नावाचं गावात यायचे. आणि काय चमत्कार तो महादेवांचा. अहो जळलेलं घर जसंच्या तसं. गावातील लोक सगळी चॅट पडायची, म्हणायची ह्याचं घर जाळून जातोय आणि होतंय कसं तसं. लक्षात ठेवा, एवढी भक्ती अफाट की अखंड या विश्वाच्या मालकाला सुद्धा प्रश्न पडायचा की माझा भक्त घर जाळून माझ्यापाशी येतोय अभिषेक घालण्यास, तो राहणार कुठं. आणि अखंड विश्वाचा मालक भगवान शिवशंकर या एकतपूर नावाच्या गावात येऊन जसंच्या तसं घर बनवून द्यायचं. मित्रांनो लक्षात ठेवा, आपला विश्वास आताच्या पिढीला बसणार नाही, परंतु हे खरं आहे बघा. सगळं मी कथन जे करत आहे ते सत्य कथन आहे आणि त्याचा पुरावाही मी आपल्याला पुढे सांगेल. भक्तांना पुराव्याची गरज नसते. असे दिवसामागून दिवस चालले होते बघा. प्रत्येक वेळी जायचं या चैत्र महिन्यामध्ये द्वादशीला आणि महादेवांना जल अर्पण करायचे. मित्रांनो लक्षात घ्या, आता मी आपल्याला पुरावा सांगत आहे या ठिकाणचा की पुणे जिल्ह्यातलं पुरंदर तालुका आणि या ठिकाणचं एकतपूर नावाचं गाव. आजही आपण त्या ठिकाणी या. तेली भुतोजी महाराजांच्या घराची जागा तशीच आहे बघा. त्या तेलाचा घाणा होता हजारो वर्षापूर्वी. जी दगडी चाकं पडलेली आहेत ती दगडी चाकं आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्या ठिकाणची समाधीही त्यांची आपल्याला पाहावयास मिळतं आणि दर्शन मिळतं. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी मी आपल्याला सांगत आहे की हजारो वर्षापूर्वी आपण नाव तर संतांचा सगळ्यांना माहिती, तो आम्हाला संत नामदेव महाराज की प्रत्यक्षात भगवंत त्यांच्या कीर्तनात येऊन नाचत होता. पांडुरंग 27 वेळा भगवंतानं प्रत्यक्षात दर्शन दिलेलं होतं. ते संत नामदेव आपल्या कीर्तनातून शिवयोगी संत तेली भुतोजी महाराजांचं उदाहरण देत होते की घर जाळून महादेवांची भक्ती करत होते, अभिषेक घालत होते. मित्रांनो हे उदाहरण मी देत नाही, तर संत नामदेवांनी हजारो वर्षापूर्वी आपल्या कीर्तनातून या लोकांना दिलेले. विचार करा हा भक्तीचा महिमा किती मोठा. आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावरती आपण येणार आहोत. सगळ्यात मोठी यात्रा या महाराष्ट्रातली शिखर शिंगणापूरची की लाखो शिवभक्त या विवाह सोहळा पाहण्यासाठी येतात. हजारो कावडी त्या ठिकाणी भगवान शिवशंकराला अभिषेक घालण्यासाठी येतात. परंतु आजही भगवान शिवशंकर संत तेली भुतोजी महाराजांच्या कावडीची वाट पाहत आहेत जल अर्पण करण्याची आणि त्या कावडीला पहिला मान आहे, लक्षात घ्या. आणि आज सुद्धा या शिवभक्ताची परंपरा जपण्याचं काम या पुरंदर तालुक्यातलं एकतपूर नावाचं गाव आणि त्या गावाबरोबर बाकीची 4 गावं आहेत बघा. मित्रांनो एकतपूर, मुंजवडी, खळद, खानवडी आणि कुंभारवळण ही 5 गावं म्हणजे या पंचकृषीतील लोक आज ही परंपरा जपण्याचं काम करतात. मित्रांनो कशी जपतात तर गुढीपाडव्याला या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली जाते, म्हणजे सगळं नियोजन केलं जातं. आणि मित्रांनो त्यांची वंश नाना महाराज खळदकर हे सगळं नियोजन करतात. मित्रांनो अजूनही त्यांचे काही वंशज असतात, परंतु आम्हाला त्यांची नावं माहीत नाहीत, त्यांना राग येऊन देऊ नका. आम्ही या ठिकाणी हा इतिहास पोचवण्याचं काम करतोय. आणि नंतर मित्रांनो कऱ्हा नदीचं पाणी त्या रांजणात भरलं जातं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी गुलाल आणि रंगाची उधळण करत आणि तो वाद्यांचा आवाज आणि त्या कावडीची मिरवणूक निघते. अशी मिरवणूक निघते की गगनाला तो आवाज भेटतो, हर हर महादेव. ढोलांचा आवाज, ताशांचा आवाज, तुताऱ्यांचा आवाज. आणि मित्रांनो एकतपूरचं जे भैरवनाथाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये सगळे ग्रामस्थ जमा होतात. एकतपूर, मुंजवडी, खळद, खानवडी आणि कुंभारवळण. आणि या सोहळ्याचं नियोजन होतं बघा सगळं. दरवर्षी या कावड सोहळ्याचा जो मान आहे तो एका गावाला दिला जातो बघा. म्हणजे जी 5 गावं आहेत कुणालाही राग येऊ नये म्हणून एका गावाला तो त्या ठिकाणी तो मान दिला जातो. आणि पालखी गावातील ग्रामस्थ छबिना काढतात आणि बेभान होऊन त्या ठिकाणी नाचतात. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पुढचा टप्पा म्हणजे रामनवमीच्या दिवशी मानाचे वाजंत्री, मानाचे की ज्याला मान आहे ते ढोल, ताशे, हलगी, सनई, डफड सगळे वाजंत्री त्या ठिकाणी येतात. आणि रामनवमीच्या दिवशी कावड नाचवायला चालू केली जाते. हजारो भक्त ते जमा होतात आणि हर हर महादेवचा घोषणा दिले जातात, बेभान होऊन नाचतात. आणि शिवयोगी संत तेली भुतोजी महाराज यांच्या घराजवळ कावड नेली जाते. जळती जागा बघा, ज्या ठिकाणी घर जाळून जात होते महाराज त्या ठिकाणी नेली जाते. त्या ठिकाणी आरती होते. याच्यानंतर तेलाचा घाणा त्यांचा
ती दगडी चाकं बघा प्रदक्षिणा घातली जाते कावडीला. हजारो वर्षाची ती जी जागा आहे पाहून अक्षरशः आनंदात अश्रू येतात डोळ्यातून आपल्या. आणि याच्यानंतर ही जी कावड तेली भूतोजी महाराज यांच्या समाधीजवळ त्या ठिकाणी नेली जाते. नतमस्तक होतात लोक, आरती त्या ठिकाणी होते. आणि हा जो कावड सोहळा हा शिखर शिंगणापूरच्या दिशेने मार्गस्थ होतो. आणि नंतर कऱ्हा नदी ओलडून रामरायाचं दर्शन घेऊन पालखी मार्गस्थ होते, कावड मार्गस्थ होते. आणि याच्यानंतर बघा खळद ग्रामस्थ सुद्धा त्या ठिकाणी येऊन मिळतात आणि कावडीची मिरवणूक त्या ठिकाणी होते. आणि हजारो शिवभक्त बैलगाड्या आणि कावडी बरोबर ते असतात. बघा मित्रांनो, ही एक परंपरा आहे या भागातली. काही झालं तरी कावडी बरोबर महादेवाच्या जायचंच. आणि मित्रांनो, ही सगळं जे कावड आहे हा सगळा लवाजमा रस्त्यानं जाताना जी यमाई शिवरी लागते तिला म्हणतात यमाई मातेची शिवरी. कारण यमाई मातेचं भव्य असं सुंदर मंदिर आहे, मूळ माया. आणि ही सगळी जी कावडची मंडळी आहेत, सगळी शिवभक्त आहेत, संत तेली भूतोजी महाराज आहेत, यमाई मातेच्या पायाशी नतमस्तकाने होतात. आणि नंतर कावड शिखर शिंगणापूरच्या दिशेने चालू लागते. मजल दर मजल करत कावड विडणीला पोचते बघा. आणि विडणी मार्गे कावड शंभू महादेवाच्या पायथ्याशी पोचते. आणि मित्रांनो, अजून एक क्षण आहे की लाखो भक्त त्या क्षणाची वाट पाहतात. आणि तो क्षण म्हणजे भेटीचा. कोथळे नावाचं गाव आणि त्या गावामध्ये संत तेली भूतोजी महाराज या कावडींची भेट होते बघा. आणि मित्रांनो, ज्या क्षणाची लाखो लोक वाट पाहतात की संत तेली भूतोजी महाराज यांची कावड आणि खानवटे गावची कावड बघा, या कावडीची गळा भेट होते. हा क्षण पाहण्यासाठी लाखो लोक आतुरतेने वाट पाहतात बघा. अतिशय सुंदर असं दृश्य असतं. आणि इथून कावड जो आपल्या महादेवांचा मुंगी घाट, या मुंगी घाटाला हर हर महादेवची हजारो शिवभक्त गर्जना देतात आणि ती कावड वर चढू लागते. लक्षात घ्या, यात्रेला 10, 15, 20 लाख लोक आलेले असतात शिवभक्त, परंतु प्रत्येक शिवभक्ताच्या तोंडामध्ये नाव असतं संत तेली भूतोजी महाराजांची कावड कुठे. मुंगी घाट कसा आहे, मुंगी वर माणूस मुंगीसारखा दिसतो, असा घाट हात निसटला संपला. परंतु अशी एकमेव कावड आहे, लक्षात घ्या, बाकीच्या कावडी बी असतील त्याचा वाद नाही, परंतु या पुरंदर तालुक्यातली संत तेली भूतोजी महाराजांची कावड आहे. कुठलीही दुरी लागत नाही बघा त्याला रश्शी. मानवी साखळीनं हर हर महादेव म्हणत ती कावड वर चढत राहते. ज्या वेळेला कावड थांबते, चढत नाही वर, कारण मार्ग फार अवघड हो. त्यावेळेला हे शिवभक्त महादेवाला त्या ठिकाणी एकेरी नावात आवाज देतात. दहाव माद्या, दहाव माद्या, दहाव माद्या असा आवाज दिला जातो. आणि प्रत्यक्षात भगवान शिवशंकर एक इच्छाशक्तीचं बळ त्या शिवभक्तांना त्या ठिकाणी देतात. आणि ती कावड अडकलेली परत वर चढू लागते बघा. तो क्षण लक्षात घ्या, इच्छाशक्ती देणारा भगवंत आहे. आणि त्या मंदिरातून ती शक्ती त्या ठिकाणी येते, प्रत्येक शिवभक्ताला देते. आणि ती कावड वर चढते. आणि वर आल्यानंतर जे बळीचं मंदिर आहे त्याने बघा कावड येते, म्हणजे अमृतेश्वराचं मंदिर. देवाला अभिषेक घातला जातो. आणि मित्रांनो, कावडीचं जे स्वागत पूजन छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले त्या कावडीची पूजा करतात, स्वागत करतात. आणि नंतर कावड मूळ ठिकाणी, ज्या ठिकाणी शिवभक्त भगवान शिवशंकराला अभिषेक घालतात. आणि मित्रांनो, मंदिरातून भगवान शिवशंकर ज्या भक्ताची वाट पाहत होते अभिषेक घालण्याची, तो क्षण जवळ आलेला असतो. संत तेली भूतोजी महाराजांची कावड पवित्र असणाऱ्या कऱ्हे नदीचं पाणी घेऊन जाते आणि भगवान शिवशंकराला अभिषेक. मित्रांनो, विचार करा, भक्त तर लाखो येतात, परंतु एका भक्ताची वाट भगवान शिवशंकर आजही पाहते, आज सुद्धा. आणि मित्रांनो, या संत तेली भूतोजी महाराजांच्या कावडीला सगळ्यात पहिला मान आहे त्या ठिकाणी बघा. आज सुद्धा ती परंपरा जपण्याचं काम शिखर शिंगणापूरची ट्रस्ट आजही करत आहे बघा. 32 हात ध्वज त्या संत तेली भूतोजी महाराजांच्या कावडीला त्या ठिकाणी दिला जातो, मान सन्मान केला जातो. आणि कावड भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक होऊन परत आपल्या मार्गाला लागते आणि एकतपूरला येते. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून काही लोकांची नावं आम्हाला माहीत नाहीत, परंतु हा इतिहास सांगण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. आणि आज या कलियुगामध्ये भक्ती करावी तरी कशी, हा एक संदेश संत तेली भूतोजी महाराजांनी आपल्यासाठी ठेवला आहे. की अशी भक्ती केली तर देव नक्की मिळेल, देव नक्की मिळेल. सुंदर अशी संत तेली भूतोजी महाराजांच्या कावडीची माहिती आपल्याला जर आवडली असेल तर हर हर महादेवाशी आम्हाला कमेंट जरूर करा. आपण ह्या कावडीचं दर्शन घेतलं असेल तरी आम्हाला सांगा. आणि आपण पुरंदर तालुक्यातील असाल तर आम्हाला जरूर सांगा कमेंट करून. हर हर महादेव. जय हिंद, जय महाराष्ट्र.